महायुतीमध्ये वाद हे आधीपासून आहेत याचा अंदाज आपल्या सगळ्यांना होताच. निधीच्या बाबतीत वाद आहे, सह्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर दादांना सही करावी लागते. एकदा फायनान्स मिनिस्टरने उपमुख्यमंत्र्यांनी सही केली तर डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे ती सही जावी, त्याचं फाईल जावी. पण इथं तसं नव्हता. मध्ये अजून उपमुख्यमंत्री आहे, लेवल एक असली तरी दादांकडनं परत ती फाईल तिथं जाते, तिथून परत मुख्यमंत्री साहेबांकडे जाते आणि दोन्हीकडे कोणाची फाईल असेल फायनान्स मिनिस्टर तरी थांबवतो, नाहीतर आपले दुसरे उपमुख्यमंत्री तरी थांबवतात, नाहीतर सीएम तरी थांबवतात. आणि याच्यामुळे एक वेगळा वाद तिथं सुरू आहे. पण ठीक आहे, त्यांचा तो अंतर्गत वाद आहे. या वादामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला सुद्धा खूप मोठी अडचण आज व्हायला लागलेली आहे. बरेच काही फायली या पेंडिंग राहतात आणि त्यामुळे मग ज्या योजना आहेत, ज्या योजनेला फंड मिळाला पाहिजे त्याला सुद्धा अपुरा फंड मिळतो. त्यामुळे सामान्य लोक सुद्धा याच्यामध्ये भरले जातात. आणि आता तुम्ही जर बघितलं तर हा तसा अंतर्गत त्यांचा विषय आहे, पार्टीचा पण कुटुंबाचा पण. जयचे कार्यकर्ते स्वतःहून बारामतीतून जयला संधी द्यावी आणि ते सुद्धा दादांना त्यांनी सांगितलं. आणि मग जय तर दादांचा मुलगाच आहे आणि तो त्यांचा अंतर्गत विषय असल्यामुळे आता वडील मुलासाठी काय करतात हे आपल्याला बघावं लागेल. तो त्यांचा अंतर्गत निर्णय असल्यामुळे त्यामध्ये मी जास्त काही बोलणार नाही. जेव्हा केव्हा उमेदवारी डिक्लेअर होईल त्यानंतरच आपल्याला बघावं लागेल. एकच मी म्हणेल, आता दादांना जे काय आम्ही ओळखतो त्यांनी तो निर्णय जो घेतला तो त्यांचा नसावा असं कुठंतरी आम्हाला वाटत होतं, मलाही वाटत होतं. आता भाजपचे काही नेते बोलत असताना थोडंसं उलटं बोलतात. त्यामुळे खरंच काय घडलं हे आपलं तरी सांगता येणार नाही. पण परवाचं जे त्यांचं स्टेटमेंट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर कुठंतरी दिल्लीमध्ये बसलेले जे गुजरातचे नेते आहेत त्यांचा दबाव हा दादांवर असावा. दादांची पूर्वीची स्टाईल जर आपण बघितली तर कोणाला ते दबत नव्हते आणि घाबरत पण नव्हते. आता दुर्दैव असं की दिल्लीसमोर त्यांना थांबावं लागतं, कधी कधी झुकावं लागतं, त्यांचे आदेश हे घ्यावे लागतात. त्यामुळे आता दादांनी का तो निर्णय घेतला तो त्यांनाच खरं तर माहिती. पण राहिला प्रश्न, काही कलाकार आहेत महाराष्ट्रामध्ये जे कुटुंब फोडतात, पार्टी फोडतात आणि राजकारणाला अतिशय खालच्या लेवलला घेऊन गेलेले आहेत. अशा कलाकारांना येत्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते नागरिक नक्कीच प्रयत्न करतील, त्यांना यश होईल. हा आमचा दादांना वाद आहे, त्यांचा विषय आहे. आता सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा बहिणींना तिकीट देऊन चूक केली असं दादा तिथं म्हणलेले आहेत. आता उद्या जाऊन अजून काय वेगळं करतात का हे आपल्याला तिथं बघावं लागेल. बारामतीचा निर्णय त्यांचा व्यक्तिगत आहे, ते कुठं उभं राहतात त्यांचा तो निर्णय आहे. शेवटी मतदार संघातले जे जागृत नागरिक असतात तेच निर्णय घेत असतात, कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला निवडून द्यायचं नाही. ते एकच आहे की गेल्या काही दिवसांपासून 200 कोटी रुपये देऊन जी संस्था डिझाईन बॉक्स ही अजितदादांच्या पक्षाने भाड्यावर घेतलेली आहे, त्या एजन्सीने बऱ्याच काही मतदारसंघामध्ये सर्वे हा दादांच्या नावाने सुरू केलेला आहे आणि त्या बऱ्याच मतदारसंघामध्ये कर्जत जामखेडचं सुद्धा नाव हे येत आहे. आता बघूया येत्या काळामध्ये होतंय का. सगळ्या जनतेवर माझा विश्वास आहे. त्याच्याचबरोबर इथं असणारे आमचे जे कार्यकर्ते आणि प्रामाणिक पदाधिकारी आहेत ते नक्कीच विचाराबरोबर राहतील. दादांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर काय होते बघू. तुम्ही म्हणाला त्यांचं तुम्ही स्वागत कराल का. सुरुवातीला माझ्या विरोधात उमेदवार म्हणून नक्कीच त्यांचं स्वागत करू, पण मग नंतर निर्णय शेवटी हे नागरिक घेत असतात, मतदार घेत असतात. बघू त्या बाबतीत काय होतं. पण आम्ही लोकांवर विश्वास ठेवून, ठीक आहे, अर्थकारण आमच्याकडे कमी असू शकेल, इतर शक्ती आमच्याकडे कमी असू शकते, गुंडाची ताकद आमच्याकडे कमी आहे, गुंडागर्दी करणारे लोक आमच्याबरोबर नाहीत, सगळे लोक आमच्याबरोबर आहेत, पण प्रामाणिक लोक आहेत. आणि खास करून कर्जत जामखेडमध्ये आध्यात्मिक पगडा हा खूप मोठा आहे. तर बघूया येत्या काळामध्ये काय होतं. घड्याळाला सीट जाते का कमळाला सीट राहते हे आल्यानंतरच पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल.